हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा पावसाळा स्पेशल बटाटा भजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट आपण ही बटाटी भजी बनवणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। ते आता आपल्याला वरची साल पूर्ण काढून घ्यायची आहे। तर सोलरच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर मी पूर्ण तिन्ही बटाट्याची साल काढून घेते। तर इथे मी साल काढून बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला अशा पद्धतीने चिप्स सारखं थोडं मोठं कट करून घ्यायचं आहे। ह्या शेपमध्ये भजी खूप मस्त दिसतात सुद्धा आणि व्यवस्थित तळल्या जातात, त्याच्यामुळे खायला पण खूप छान लागतात। तर आपल्याला याच साईजमध्ये पूर्ण बटाटे कट करून घ्यायचे आहेत। आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दुसरं पाणी टाकून याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। आता आपण हे असंच बाजूला ठेवूयात आणि बॅटर बनवायला इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 कप बेसन पिठासाठी इथे मी साधारण 2 चम्मच तांदळाचं पीठ घेत आहे। तांदळाच्या पिठाने भजी व्यवस्थित कुरकुरीत होतात। आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, तुम्ही चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता। अर्धा चम्मच हळदी पावडर आणि अर्धा चम्मचला सुद्धा कमी इथे मी मीठ घालणार आहे, कारण बटाट्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता हे पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। तर चमचच्या मदतीने आपल्याला हे पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि नंतर थोडं पाणी घालून आपल्याला थिक याचं बॅटर बनवायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, सेलसर असं, जेणेकरून आपण बटाटा डिप केला तर व्यवस्थित त्याला जे बेसनाची कोटिंग आहे ती होईल, इथपर्यंत आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने बॅटर बनवलेलं आहे। आता झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिट बॅटर असंच रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे। तर साधारण 5 मिनिटांनंतर इथे मी भजी बनवायला घेतलेली आहे। तर बॅटर सुद्धा आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला जे आपण चिप्सच्या स्लाइस कट करून ठेवल्या होत्या बटाट्याच्या, ते व्यवस्थित डिप करायचे आहेत आणि डिप केल्यानंतर चम्मचच्या मदतीने आपण गरम तेलामध्ये सोडणार आहोत। तेल गरम झालं की गॅस आपल्याला एकदम मीडियम करायचा आणि एक चिप्स याच्यामध्ये घालायचा, व्यवस्थित त्याला बेसनाची कोटिंग करायची आणि तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। तर इथे पाहू शकता मी पूर्ण सोडलेले आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। एक साईड थोडंसं तळलं की आपल्याला ही भजी अलटपलट करायची आहेत। भजी काय होते की कढईला चिटकल्या जाते, त्याच्यामुळे चम्मचच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित अलटपलट करून दोन्ही साईडने एकदम खरपूस भजी तळून घ्यायची आहेत। तर खूप यम्मी लागतात, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ। तर पूर्ण भजी याच नुसार आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर आता मी ही भजी पूर्ण काढून घेणार आहे। तर पाहू शकता किती यम्मी आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच आपली ही भजी तयार होतात। तर पूर्ण भजी काढून घ्यायची आणि याच पद्धतीने बाकीची राहिलेली भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता यम्मी अशी आपली बटाटा भजी तयार झालेली आहे। तर मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।